नमस्कार. गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर नक्कीच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये दशक 18वा बहुचिनसी यातील जो समास 6वा आहे उत्तम पुरुष निरूपण या समासाचं आज चिंतन करणार आहोत. तर नक्कीच आपण बरेचसे असे समास बघितलेत की ज्यामध्ये समर्थ मौलींनी महंताची जे काही गुणवैशिष्ट्य असतील, उत्तम पुरुषामध्ये काय गुणविशेष आहेत हे सगळं आपल्याला वेळोवेळी समजावत आलेलं आहे. पण या समासाचं खास वैशिष्ट्य जर बघायला गेलं, हा समास त्यावेळी मांडलेला आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी ज्यावेळी अफजल खानाचा वध केला 1659 साली, बरोबर, ज्यावेळी त्यांनी तो वध केला त्यावेळी हा समासाची रचना झालेली आहे. किंवा त्यावेळी श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज समर्थ माऊलींकडे आले होते. बघा, एखादा उत्तम पुरुष कसं असावं हे नेहमी आपल्याला समर्थ माऊली श्री शिवाजी महाराजांच्या उदाहरणातून आपल्याला समजावून सांगत असतात. कारण त्यांनी उत्तम राजा म्हणून कायम नेतृत्व केले, कायम त्या गोष्टीची जोपासना करत गेले. कधीही त्यांना कुठलाही गर्व, अहंकार, मीपणा कधीच नव्हता. आणि बघा, एवढे मोठे राजे असून देखील ते आपल्या गुरूंकडे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून आले. ज्यावेळी ते अफजल खानाचा वध केला त्या दिवशी समर्थ माऊली आणि कल्याण स्वामी आपला दासबोध ग्रंथ रचण्यामध्ये रममान होते. आणि त्यावेळीच श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आले आणि मग त्यांच्याशी, बघा, समर्थ माऊलींना तर सगळंच ज्ञात होतं, त्यांना काय वेगळं सांगण्याची गरज नव्हती. तर समर्थ माऊलींनी त्यांना बघूनच समोर लगेच प्रश्न विचारला, काय राजे, सगळं काही सुरळीत आहे ना? तर राजेंनी यावेळी सांगितलं, कसं काय बरं मनातलं ओळखला? आपण तर आज राज्य जिंकल्यातच जमा आहे, पण अजूनही समर्थ माऊलींनी सांगितले की स्वराज्य पूर्ण करण्यासाठी अजून बरीचशी गोष्टी हाताळायच्या आहेत. ही तर आता सुरुवात आहे नुकती. अफजल खानाचा वध झाल्यानंतर बऱ्याच साऱ्या गोष्टी मार्गी लावायच्या होत्या. तर हे सगळं करण्याचं जे कार्य होतं ते नक्कीच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाती होतं. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये की बघा, इतका मोठा पराक्रमी पुरुष असून सुद्धा आपल्या गुरुकडे जाण्यात ते कधीही विसरले नाही. त्यांनी वेळोवेळी त्यांच्यावर समर्थ माऊलींचा जणू काही हातच होता. पण समर्थ माऊली नेहमी म्हणायची की जी काय आहे ती श्रीरामांचीच कृपा आहे. श्रीरामांच्या कृपेमुळेच आज आपण राज्य जिंकू शकलो, स्वराज्य जिंकू शकलो. बघा, जीवनात कितीही सामर्थ्य आलं तर मार्गदर्शक हा आवश्यकच आहे. मार्गदर्शक जर नसेल तर आपण बरेचसे आपले मार्ग काय होतात, विस्कळीत होतात. आपण त्या मार्गापर्यंत पोहोचू शकत नाही. मग इथं समर्थ माऊलींना सांगण्याचा उद्देश काय आहे हे तर नक्कीच आपल्याला समजलं असेल की उत्तम पुरुष कसा असावं. जरी त्याच्या मनामध्ये कितीही, बघा, मनामध्ये म्हणजे काय तर बघा, जे आपले शिवाजी महाराज आहेत त्यांनी दरवेळी आपल्या स्वराज्यासाठीच ते झगडत राहिले. त्यांनी उत्तम पुरुष असण्याचं अगदी तंतोतंत उदाहरण शिवाजी महाराजांशी निगडीत. बघा, त्यांनी अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्या गोष्टी मार्गदर्शन केलेले की आजही शिवाजी महाराजांचं नाव जरी आपल्या समोर आलं तरी अंगावर शहारे येतात. कारण त्यांनी तसं राज्य गाजवलेलं आहे आणि प्रत्येक वेळी ते लढले. त्यामुळे तर आज आपण हे चांगले दिवस बघतोय. त्यांनी जर त्यावेळी लढाई केली नसती किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न केले नसते तर नक्कीच आपल्याला आज हा चांगला दिवस बघायला मिळाला नसतं. म्हणून समर्थ माऊली नेहमी सांगतात की तुम्हाला प्रयत्न करत राहायचंय, आळस झटकून द्यायचंय. नक्कीच सुरुवात करूया आजच्या आपल्या या समासाला. जय जय रघुवीर समर्थ, श्रीमत दासबोध, दशक 18वा बहुजिनसी, समास 6वा, उत्तम पुरुष निरूपण. श्रीराम समर्थ. नाना वस्त्रे नाना भूषणे, येणे शरीर शृंगारणे, विवेके विचारे राजकारणे, अंतर शृंगारीचे. बघा काय सांगितलंय, मनुष्य बाह्य रूपाने कितीही सुंदर दिसत असला, अगदी त्यानं सगळा साज शृंगार केलेला आहे, सगळं काही जे काही वस्त्र परिधान करायचे असेल, रंगरंगोटी करायची असेल, सगळं काही केलेलं आहे, पण अंतर्मनातून तो कसा आहे, त्याच्यामध्ये नक्कीच काही विवेक आहे का, विचार करण्याची क्षमता आहे का, कोणताही अहंकार तर नाही ना.
हे सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. उत्तम पुरुष असण्यामध्ये हे सगळं तुमच्यामध्ये अंगीभूत असलं पाहिजे. जसं आपल्या शिवाजी महाराजांमध्ये होतं. एवढा म्हणजे बघा, विजय होऊन देखील त्यांच्यामध्ये जरा सुद्धा अहंकार नव्हता. त्यांनी जरा सुद्धा कुठलीही गोष्ट विरोधात जाऊन केली नाही. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे ते हाताळत गेले. म्हणून समर्थ माऊलींनी काय सांगितलं की नीती, संयम, शहाणपण हे अंगी असणं खूप गरजेचं आहे. म्हणून लोकांशी योग्य प्रकारे पण आपल्याला वागता आलं पाहिजे. आपण कितीही मोठे असलो तरी आपली वाणी शुद्ध पाहिजे. आपली बोलण्याची जी क्षमता आहे ती अगदी व्यवस्थित असली पाहिजे. आपल्याला सगळं काही अगदी छान पद्धतीने जमलं पाहिजे. तर आपण बऱ्याच साऱ्या गोष्टींमध्ये आपण कोणतंही पराभव आपल्याला प्राप्त करण्याची गरज नाही. मन शुद्ध असेल तरच व्यक्तिमत्व तेजस्वी दिसतं. बघा, मनातून आपण खूप खचलेलं असतो, हारलेलं असतो, तर नक्कीच आपल्या ते चेहऱ्यावर पण दिसतं. म्हणून मन तुमचं निर्मळ, शुद्ध आणि कुठलीही मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स नसतील तर नक्कीच आपलं बाह्यरूप देखील सुंदर दिसतं. मग त्यावेळी तुम्हाला साज शृंगार करण्याची गरज नसते, कोणताही मेकअप करण्याची गरज नसते. तर त्यावेळी तुमचं मन शुद्ध असल्यामुळं बाह्यरूप देखील चांगलंच दिसतं. शरीर सुंदर सतेज, वस्त्रभूषणे केले सज्ज, अंतरी नसता चातुर्य बीज, कदापि शोभान पवे. बघा, एखादा मनुष्य रूपाने सुंदर असू शकतो, त्याने मौल्यवान वस्त्र, दागिने हे सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत, परिधान केलेले, परंतु त्याच्यामध्ये जर बुद्धीच नसेल, चातुर्य नसेल, ते समज नसेल तर काही उपयोग आहे का? नुसता वरून तो सुंदर दिसतोय, पण अंतर्मनामध्ये किंवा त्याची जी बुद्धीची जी कपॅसिटी आहे ती काहीच नाहीये. त्याला काहीच समजत नाही, ना लिहिता येते, ना वाचता येते, किंवा कुणासमोर कुठलीही गोष्ट मांडता येते. त्यामुळं मग त्या गोष्टीचा काहीच फायदा नसतो. बघा, फुलाला जर सुगंध नसेल तर काय उपयोग आहे का? मग ते फुल नुसतं नावाला शोभिवंत म्हणून झालं ना, त्याला कोणताही सुगंध नसेल तर तो जो सुगंध दरवळतो तो दरवळणार नाही ना. म्हणून इथं काय सांगितले की मनुष्याच्या अंतर्गत गुणांची देखील आवश्यकता आहे. बाह्य रूपांना जास्त महत्व देता नाही आलं पाहिजे. बाह्य सौंदर्य हे क्षणिक असतं, फक्त दिसण्यापुरतं असतं, पण गुणांचे सौंदर्य, जे गुण असतात ते चिरंतन असतात. तुंड हे कांड कठोर वचनी, अखंड तोले साभिमानी, न्याय नीती अंतःकरणी घेणार नाही. जो मनुष्य उद्धट बोलतो, ज्याच्यामध्ये सदैव राग आणि चिडचिड कायम असते, तो लोकांच्या मनात कधीही स्थान नाही मिळवू शकत. त्याच्या मनात ती चिडचिड आहे ना, तो स्थान मिळवेल का? कारण त्याच्या तोंडावर म्हणजे किंवा वाणीवर सतत उद्धटपणा स्पष्टपणे दिसतोय, स्पष्टपणे जाणवतोय, तर ती गोष्ट फायद्याची ठरेल का? अभिमानामुळे तो स्वतःचाच काय समजतो, मोठा समजतो. अभिमान आहे, त्याला गर्व आहे, अहंकार आहे, मी जे म्हणेल ते खरं आहे किंवा मी जे सांगेल तेच खरं आहे. त्यामुळे इतरांनी त्याच्यामध्ये पडू नये असं त्याचं देखील मत असतं. अशा व्यक्तींना इतरांच्या भावना कधीही समजत नाही. इतरांच्या मनात काय चाललंय हे तर समजणं खूप लांब राहिलं, पण त्यांना कुठल्याही गोष्टींची कदर नसते. मधुरवाणी आणि न्यायप्रियता हीच उत्तम पुरुषाची लक्षणे आहे. कटू बोलणारा मनुष्य हा समाजात कायम एकटाच राहतो, कारण त्याच्या बोलण्यामुळेच तर तो मागे पडतो ना. म्हणून समर्थ नम्रतेचा इथं उपदेश करतात. आपल्यामध्ये ती नम्रता हवी, ती शुद्ध वाणी हवी, मधुर वाणी हवी, की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही कटुता येणार नाही. तर हे शीघ्र कोपी सदा, कदापि न धरी मर्यादा, राजकारण संवादा मिळोची नेने. जो लगेच रागवतो, जो शॉर्ट टेम्पर असतो, ज्याला लगेच राग येतो, कोण काही जरा जरी चुकीचं बोललं तर लगेच त्याचा पारा एकदम चढतो. त्यामुळं रागीट मनुष्य मर्यादा मग पाळत नाही, मग त्याच्या तोंडाला येईल ते तो बडबडतो, मग संवाद कौशल्यही त्याच्यात राहत नाही. लोकांशी समजुतीने बोलणे त्याला अजिबात जमत नाही. आता राजकारण म्हणजे योग्य व्यवहार. राजकारण करणं तितकंसं सोपं नाही. आजकाल सगळं आपलं राजकारण कसं चालू आहे सगळ्यांनाच माहित आहे. मग तो शांत मनालाच जगत असतो. बघा, राजकारणात देखील ज्यावेळी तुम्ही अगदी छान पद्धतीने जर वागला तर नक्कीच सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. म्हणून उत्तम पुरुष जो असतो तो संकटातही शांत राहतो. ऐसे लौंद बेईमानी, कदापि सत्य नाही वचनी, पापी अपस्मारजनी, राक्षस जाणावे. बेईमान आणि खोटे बोलणारा मनुष्य हा समाजासाठी नेहमी घातकच असतो.
जो बेईमान आहे, ज्याला कोणतीही कदर नाहीये, ज्याला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे इमानदारी तर नाहीच, त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कुठून कुठून भरलेला आहे, म्हणून असा मनुष्य पापाच्या मार्गावरच चालतो, तो धर्माच्या मार्गावर कधी नाही येऊ शकत. बरोबर? कारण धर्माच्या मार्गावर येणं त्याला जमणारच नाही, कारण त्यामध्ये न्यायप्रियता असते, सत्य बोलणं असतं, ते त्याला जमत नाही. खोटे बोलून व्यवहार केलं की त्याचं आयुष्य अगदी सुरळीत चालतं. त्यामुळे त्याला सत्याच्या मार्गावर जाणं अगदी योग्य वाटत नाही. आणि सत्य हेच खरं धर्माचं मूळ आहे. खोटेपणा जर असला तर ते धर्माचं मूळ नाही येणार. म्हणून प्रामाणिक मनुष्य जो असतो तो सर्वांना प्रिय असतो. समयासारखा समयो येना, नेम सहस्र चालेना, नेम धरिता राजकारण अंतर पडे. बघा, योग्य वेळ पुन्हा पुन्हा कधीच येत नाही. बघा, आपल्याला एखादी संधी आली पण ती पुन्हा येईल की नाही हे सांगता येत नाही. म्हणून वेळ साधणे फार महत्वाचे आहे. मग त्यावेळी ती गोष्ट साधून घेणं खूप महत्वाचं आहे. व्यवहारात कधी कठोर नियम तर कधी लवचिकता देखील आवश्यक. कधी कधी आपल्याला जिथं आपल्याला कठोर व्हावं लागेल तिथं कठोर होणं गरजेचं आहे. आणि तिथं जर तुम्ही साधं राहिला तर नक्कीच तुमची हार होऊ शकते. त्यामुळे कठोर कधी व्हायचं, लवचिक किती व्हायचं हे उत्तम पुरुषांना नक्कीच समजून घ्यावं. परिस्थितीनुसार आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. परिस्थिती आपल्याला कशी हाताळता येईल त्या पद्धतीनं तो निर्णय घ्यायचा आहे. बघा, समर्थ आपल्याला आता जर बघायला गेलं तर व्यवहारातली बुद्धिमत्ता शिकवतात. फक्त ह्या ओवी नाहीये, तो ओवीसाठी आहे का फक्त? आपल्याला यातून शिकून काय घ्यायचंय की तुम्हाला कधी कठोर बनायचंय, कधी लवचिक बनायचंय, आपल्या व्यवहारामध्ये कसं वागता आलं पाहिजे, कसा आपल्यात प्रामाणिकपणाही असला पाहिजे, आणि ज्याच्याकडून जी गोष्ट घ्यायची ती अगदी व्यवस्थित पद्धतीने आपल्या मधुरवाणीने ती गोष्ट घ्यायची. म्हणून इथं समर्थ माऊलींनी सांगितले की अति सर्वत्र वर्जावे, प्रसंग पाहून चालावे, हटनिग्रही न पडावे, विवेकी पुरुषे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. कुठली गोष्ट जर तुम्ही सारखी सारखी म्हणून करायला गेला तर ती वाईटच ठरते. म्हणून प्रत्येक प्रसंग समजून वागावे. प्रसंग कसा आहे तो अगदी व्यवस्थित पद्धतीने आधी समजायचा आणि मग त्या पद्धतीने वागायचं. विवेकी मनुष्य जो असतो तो परिस्थिती पाहून निर्णय घेतो. कशी परिस्थिती निर्माण झाली ती बघतो आणि निर्णय घेतो. अति बोलणे, अति राग, अति प्रेम हे सगळं घातकच ठरू शकतं. कुठलीही गोष्ट अति करू नये. जसं आपली मन आहे, अति तिथे माती, त्याची मातीच होणार आहे. त्यामुळे मध्यम मार्ग श्रेष्ठ असतो. त्यातून जो मधला मार्ग काढता येतो तो नेहमीच श्रेष्ठ असतो. बहुतची करिता हट, ते घेऊन पडेल तट, कोणी एकाचा सेवट झाला पाहिजे. बघा, फार हट्ट केल्याने वादच निर्माण होतो. एखादी गोष्ट तुम्हाला पाहिजे पण ती सांगण्याची मर्यादा काय ही देखील ओळखता आली पाहिजे. जर तुम्ही त्याच्या मागे हट्टच करत राहिला तर काय होणार आहे, त्यातून तणाव निर्माण होणार आहे. शेवटी कोणाचा तरी पराभव होतो. बघा, कोणताही खेळ असू दे, एका संघाचा पराभव हा निश्चितच असतो, कारण दोघंही कधीही जिंकू शकत नाही. पण हट्टामुळे काय होतं, मैत्री तुटते. म्हणून समजुतीने घेतलेला निर्णय जो असतो तो सर्वांना हितकारक असतो. उत्तम पुरुष कधीही वाद वाढवत नाही तर तो सोडवण्याचा प्रयत्न करतात. बरे ईश्वर आहे साभिमानी, विरोध तुळजा भवानी, परंतु विचार पाहुनी काय करावे. बघा, ईश्वर समर्थ आहेत, त्यांची कृपा देखील फार मोठी आहे. आणि ते कायम सांगत आले की श्रीरामांची कृपा आपल्यावर झाली पाहिजे आणि देवी देवतांवर श्रद्धा ठेवावी. परंतु कोणावरही म्हणजे अंधविश्वासापर्यंत आपली श्रद्धा जाता कामा नये. आणि जेव्हा तुमच्यामध्ये अंधविश्वास हा प्रकार येतो त्यावेळी मात्र सगळी गफलत होऊन जाते. म्हणून फक्त देवावर सोडून निष्क्रिय बसू नये. बघा, काय काय जण म्हणतात देवावर मी सगळं सोडलेलं आहे, माझं अगदी उत्तम चालणार आहे, पण चालेल का? आपल्यालाही ते कष्ट करावे लागणार आहे, आपल्यालाही मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय आपण कधीही पुढं जाऊ शकत नाही. आणि प्रसन्न आणि श्रद्धा दोन्ही देखील आवश्यक आहे. प्रसन्न राहणं, आपलं मन प्रसन्न असणं हे देखील गरजेचं आहे. अखंडची सावधानता, बहुत काय करावी सूचना, परंतु काही एक अनुमाना अगणिते पाहिजे. मनुष्य सदैव सावध असावा. सावध असणं पण गरजेचं आहे, कारण सावध जर नसाल आणि अचानक कोणती गोष्ट आली तर ती हाताळता येत नाही. म्हणून आपण सदैव सावध असलं पाहिजे. इतरांचे मार्गदर्शन जरी महत्वाचे असले तरी स्वतःची बुद्धी पण वापरावी. कुणीतरी काहीतरी सांगितलं म्हणून त्याच पद्धतीनं बोलणं योग्य नाही, कारण आपल्याला स्वतःची देखील बुद्धिमत्ता वापरायची आहे आणि त्यानुसार ती अनुमान शक्ती वाढवायची. संकट ओळखणे हे देखील सर्वात मोठे शहाणपण आहे. कधीही आपल्यावर संकट येणार असेल तर त्याची सूंचा आपल्याला नक्कीच आधी झाली पाहिजे.
आणि आपण त्या पद्धतीनं वागायचं कसं हे ठरवता आलं पाहिजे. बेपर्वाईमुळे कायम नुकसान. समर्थापासी बहुत जन, राहिला पाहिजे साभिमान, निश्चळ करून या म्हण लोक असतील. बघा, महान व्यक्तींजवळ कायम अनेक लोक असतात. बघा, समर्थ माऊलींजवळही भरपूर सगळे शिष्य असायचे. त्यांची सेवा करायची, त्यांच्या बरोबर राहायचे, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी शिकून घ्यायचे. महान लोकांच्या बरोबर हे कायमच असतं, पण त्यांच्याशी आपल्याला आदराने वागता आलं पाहिजे. एखाद्या वेळेस असंही होतं की शिष्य म्हणता म्हणता त्याच्यामध्ये कधी स्वाभिमान निर्माण होतो आणि मीच यांचा महान शिष्य म्हणून त्यांच्या योगे व्यवहार करायला लागतात. त्यांचं दर्शन घ्यायचंय तर तुम्हाला एवढे पैसे दिले पाहिजे, अशा पद्धतीनेही गोष्टी होतात. म्हणून लोकांचा विश्वास कायम जपता आला पाहिजे. नेत्याने नम्रता ठेवली पाहिजे. बघा, नेत्यामध्ये देखील ती नम्रता असली पाहिजे, कारण जर नम्रता नसेल तर कुठलीच गोष्ट आपल्याकडून साध्य केली जात नाही. अहंकारामुळे देखील अन्यायी दूर होतात. त्यामुळे नेता कसा असला पाहिजे, ती अनुग्रही असला पाहिजे. अगदी व्यवस्थित सगळं चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारा असावा. त्यामुळे सगळ्या गोष्टी काय होतात, चुकीच्या ठरतात. त्यामुळे नेत्यानं अगदी उत्तम प्रकारचंच असावं. ग्लेच दुर्जन उदंड, बहुता दिसावे माजले बंड, या कारणे अखंड सावधान असावे. समाजात बघा दुर्जन लोक भरपूर असतात, सगळे सज्जन भरलेले नाहीत. समाजात खूप कटुता. बघा, आता साधं जरी उदाहरण घ्यायला गेलं, आपल्या शेजारच्या व्यक्तीने जरी काही घेतलं गेलं तरी मनात कटुता थोडीफार प्रमाणात तरी येते. कधीही असा कोणताही मनुष्य नसतो की दुसऱ्याचं चांगलं झालेलं पटकन तो पचनी पाडेल. मग त्याला संतोष व्हावे लागेल, उत्तम पुरुषच व्हावं लागेल. त्याला कधीही कुणाशी कोणतीही अडचण नसते. सगळं काही उत्तमच म्हणत असतो. बघा, आरोग्य इतकं बिघडलेलं आहे, आपल्याला दिसतंय समोरच्याला, पण तरीही तो म्हणतो की मी उत्तम आहे, देवाच्या कृपेने जे चालू आहे ते चालू आहे. बरोबर. म्हणून इथं आपल्याला आपली वाणी शुद्ध करता आली पाहिजे. म्हणून सतत जागरूक राहता आलं पाहिजे आपल्याला. दुष्ट लोक जे असतात ते समाजात कलह निर्माण करतात, किती वाद होतील याचाच विचार करतात. म्हणून सज्जनांनी धैर्याने उभे राहिले पाहिजे. सकळ करता तो ईश्वरू, तेने केला अंगीकारू, तया पुरुषाचा विचारू विरवळा जाणे. सर्व कार्याचा खरा करता तर ईश्वरच आहे. जी आपली ही सृष्टी निर्माण झाली ती ईश्वराच्या कृपेनेच झालेली आहे. त्यामुळे जे काही गोष्टी असतात त्या ईश्वराच्या कृपेनेच घडत असतात. ईश्वर ज्याला स्वीकारतो त्याला विशेष सामर्थ्य प्राप्त होतं. पण ईश्वर कुणालाही स्वीकारतो का? आपल्यामध्ये ते उत्तम गुण असले पाहिजेत. सगळं आपल्याकडून चांगलं घडलं गेलं पाहिजे, तरच ईश्वर त्याला सामर्थ्य प्राप्त होणार ना. अशा पुरुषाचे महत्व सर्वांना मात्र लगेच कधीच कळत. असा जो उत्तम पुरुष असतो त्याचं महत्व सगळ्यांना लगेच कळत नाही. दैवी प्रेरणेने कार्य करणारे लोक समाजाला काय देतात? दिशा देतात. त्यांचे कार्य मग कालांतराने समजते. सुरुवातीला त्यांच्या बरोबर वावरत असताना आपल्याला समजून येत नाही, पण पुढच्या पिढीला ते नक्कीच सगळं समजत जातं. न्याय नीती विवेक विचार नाना प्रसंग प्रकार, परीक्षेने परांतर देणे ईश्वराचे. न्याय नीती आणि विवेक हे दैवी गुण आहे, आपल्यामध्ये ते असलेच पाहिजे. आपल्याला ते अंगीकारण्यासाठी कदाचित खूप वेळ लागेल, पण ते असणं खूप गरजेचं आहे. कारण घाईघाईने कधीही कुठला निर्णय घेऊ नये. चांगले वाईट ओळखण्याची बुद्धी जी आहे ती काय आहे? ईश्वर दत्त आहे. म्हणजे आपल्याला ते आली पाहिजे. चांगलं काय आहे, वाईट काय हे ओळखता आलं पाहिजे. विवेकी मनुष्य संकटातही योग्य मार्ग निवडतो. कितीही संकट आलं असू दे, पण त्याला योग्य मार्ग निवडण्याची जी बुद्धिमत्ता असते ती अगदी छान असते. नीतिमत्ताच काय असते? समाज आपला टिकवून ठेवते. महाहेतून सावधपणे समयी धरिष्ठ धरणे, अद्भुतची कार्य करणे देणे ईश्वरास आहे. बघा, मोठ्या कार्यासाठी परिश्रम आणि सावधपणा आवश्यक आहे. कितीही मोठं कार्य असलं, बघा एखाद्या लग्नाचा आपण इव्हेंट मॅनेजमेंट लोक करतात, मोठं कार्य आहे. मग त्यावेळी बघा त्यांना अगदी सगळं व्यवस्थित करता आलं पाहिजे. भले ते एका दिवसापुरतच पाहिजे असतं, पण त्याचं कार्य करण्याची जी स्थिती असते ती 2-3 दिवस चालू असते अखंडपणे. तेव्हा कुठं ते अगदी परफेक्ट बनतं. मग हे करताना आपल्याला अगदी व्यवस्थित तत्पर असलं पाहिजे. आपल्याला सगळं माहीत असलं पाहिजे, तरच ते व्यवस्थित घडू शकतं.
बघा, अद्भुत कार्य धैर्यवान लोकच करतात. बघा, आता समाजात जे उत्तम प्रकारचं कार्य जसं समर्थ माऊलींनी त्यावेळी केलं, त्यावेळी बघा लोक ज्यावेळी ते भिक्षा मागायला जायचे त्यांचे शिष्य, त्यावेळी त्यांच्यामध्ये ते मनाचे श्लोक असायचे, तोंडामध्ये मनाचे श्लोक असायचे. भिक्षामदेही म्हणत जायचे नाही, तर ते मनाचे श्लोक म्हणत जायचे. म्हणून भ्याड माणूस मोठेपणा मिळवू शकत नाही, संकटात स्थिर राहणं हे महत्वाचं असतं. त्यानंतर सांगितले, यश कीर्ती प्रताप महिमा, उत्तम गुणाची नाही सीमा, नाही दुसती उपमा देणे ईश्वराचे, देव ब्राह्मण आचार विचार, कित्येक जनासी आधार, सदा पडे परोपकार देणे ईश्वराचे. ज्याच्या अंगी उत्तम गुण असतात त्याला यश कीर्ती सगळं काही प्राप्त होतं. सज्जन मनुष्याचे महत्व समाज ओळखतो. जो कोणी सज्जन असतो ना त्याला आपोआपच समाज ओळखायला लागतो आणि समाज त्यानुसार वागायला लागतो. ज्याच्या अंगी गुणांची सीमा नसते, अमर्याद गुण त्याच्यामध्ये असतात, लगेच त्याची तुलना दुसऱ्याशी कुणाशीही करू नये. कारण त्याची तुलना जी असते ती कुणाबरोबर करूच शकत नाही. कारण उत्तम मनुष्यामध्ये जे गुण असतात ते सगळ्यांच्यामध्येच येतील असं नाहीये ना. त्यामुळं हे सर्व ईश्वर कृपेने प्राप्त होते. केवळ मन किंवा सत्ता माणसाला मोठे करत नाही, ईश्वर कृपाही त्याच्यावर झाली पाहिजे. म्हणून सद्गुणामुळेच खरा महिमा निर्माण होतो. तसंच सांगितले की उत्तम पुरुष देव, धर्म आणि सदाचार यांचा आदर करतो. उत्तम पुरुषामध्ये ते गुण असतात आणि तो सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे हाताळतो. त्यामुळे तो उत्तम पुरुष ठरतो. समाजा देखील त्याच्या काय करतो, अगदी बघा, एखादा जर नेता असू दे किंवा एखादा महंत असू दे, एखादा संत असू दे, ज्यावेळी एकदम मोठा होतो त्याच्या मागे सगळी लोक धावधाव करतात, लगेच त्याच्या मागे सगळी धावतात. म्हणून त्याच्या सहवासाने लोकांना धैर्य आणि प्रेरणा मिळते, म्हणून लोक त्याच्या मागे धावतात. म्हणून दुसऱ्याच्या दुःखात मदत करणे हेच त्याचं जीवन कार्य असतं. येहलोक परलोक पाहणे, अखंड सावधपणे राहणे, बहुत जनांचे सहाणे देणे ईश्वराचे, दैवाचा कैपक्ष घेणे, ब्राह्मणाची चिंता वाहणे, बहुजनसी पाळणे देणे ईश्वराचे, धर्मस्थापनेचे नर ते ईश्वराचे अवतार, जाते आहेत पुढे होणार देणे ईश्वराचे. बघा काय सांगितले समर्थ माऊलींनी, शहाणा मनुष्य फक्त या जगाचाच विचार करत नाही, तर तो परलोकाचाही विचार करतो. फक्त म्हणजे आपल्या पुरती जे आहे तेवढ्याच गोष्टींचा तो नाही विचार करत, सगळ्या पूर्ण गोष्टींचा तो विचार करतो. तो प्रत्येक कृती विवेकानेच करत राहतो. सदैव सावध राहणे हा त्याचा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. आणि त्यावेळी कसं संकटात आपल्याला वागायचंय हे देखील तो अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतो. लोकांची जी काही दुखणी कुपणे दुःख आहे ते सगळं समजून घेतो. मग त्याच्या वागण्यात करुणा आणि जबाबदारी असते. कोणत्याही प्रकारचं रागीट असताना जसं मनुष्याच्या तोंडातून वेडेवाकडे शब्द जातात ते देखील त्याच्याकडून जात नाही. उत्तम पुरुष सदैव धर्माचा पक्ष घेतो, तो सत्य आणि न्याय यासाठीच उभा राहतो. ब्राह्मण म्हणजे ज्ञान परंपरा, बरोबर सगळ्यांनाच माहितीये. त्यावेळी सगळं व्यवस्थित पद्धतीने म्हणजे गुरुकार्य घडवत असायचे. लहान मुलांना त्यावेळी तेच शिक्षण होतं. म्हणून तिचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. तो समाजातील अनेक लोकांचे पालन पोषण करतो, बरोबर ना. जे लोक धर्माची स्थापना करतात ते ईश्वराचे अवतारच असतात. जी काही धर्माची स्थापना करतील ते ईश्वराचे अवतारच समजावेत ना, कारण त्याने ती मनापासून केलेली असते. त्यामागे त्यांचा कोणताही वाईट हेतू नसतो. उत्तम प्रकारचं समाजकार्य घडावं हीच त्यांच्या मनाची वृत्ती असते. समाजात जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा असे संत काय घेतात, अवतार घेतात. इतिहासात अनेक संत ऋषीमुनी सगळे होऊन गेले. धर्म म्हणजे सत्य, नीती आणि सदाचार. उत्तम गुणाचा ग्राहिक, तर्क तीक्ष्ण विवेक, धर्म वासना पुण्य श्लोक देणे ईश्वराचे, सकळ गुणामध्ये सार, तजवीजा विवेक विचार, जेणे पाहिजे पैल पार, अस्त्र परत्रीचा. बघा, उत्तम पुरुष चांगल्या गुणांचा स्वीकार करतो. आपण मगासपासून बघितलं की उत्तम पुरुषामध्ये काय विवेक असतो, काय नीती असते, न्याय असते, हे सगळं चांगल्या पद्धतीनं असतं. त्याची बुद्धी देखील तीक्ष्ण असते. तो लगेच सगळ्या गोष्टी कॅच करू शकतो. जे काही समाजात घडत आहे, चुकून सगळीकडे वाईट जर घडत असेल तर त्यावेळी योग्य निर्णय कसा घ्यायचा ते त्याला समजतं. तो पुण्य करण्यास कायम तत्पर असतो. वाईट गोष्टींपासून तो दूर राहतो. बघा, संगत ही त्याची चांगली बनवते
बनत जाते. त्याची संगती चांगली बनल्यामुळे त्याच्यामध्ये कायम चांगले विचारच येत राहतात. म्हणून सर्व गुणांमध्ये विवेक हा काय आहे, सर्वश्रेष्ठ गुण आहे. विवेक असणं खूप गरजेचं आहे. त्याशिवाय आपलं कुठलंच कार्य व्यवस्थित पद्धतीने होऊ शकत नाही. योग्य आणि अयोग्य यातील जर भेद समजणे म्हणजेच विवेक आहे. योग्य काय आहे, अयोग्य काय हे समजता आलं पाहिजे. विवेकामुळे मनुष्य संसारात योग्य मार्गाने चालतो. जर बघा एखाद्या नवऱ्यामध्ये किंवा एखाद्या बायकोमध्ये दोघांच्या मध्ये जर विवेक असेल तर संसार उत्तम प्रकारे 50 तर नक्कीच गाठतो. जर दोघंही अविवेकानं वागत राहिली, एकमेकांची उणीधुणी काढत राहिली तर नक्कीच त्यांचा संसार चांगल्या पद्धतीने टिकू नाही शकणार. मग परमार्थाचा मार्गही विवेकामुळेच चालतो. परमार्थामध्ये देखील विवेक खूप महत्वाचा असतो. विवेक हा जीवनाचा खरा दीप आहे. ज्याच्याकडे विवेक आहे तोच या संसार सागरातून पार होतो. म्हणून समर्थ माऊलींनी जे आपल्याला या समासामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की उत्तम पुरुषामध्ये, त्या महंतामध्ये कुठले गुण असावेत, कसा विवेक असावा, न्याय, नीती आणि समाजामध्ये वागण्याची जी बुद्धिमत्ता आहे ती त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं प्राप्त होण्यासाठी तुमच्यावर श्रीरामांची कृपा होणे आवश्यक आहे. समर्थ माऊली सांगतात की श्रीरामांची जर कृपा व्हायची असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने श्रीरामांचं चिंतन करता आलं पाहिजे. नक्कीच मग आपल्याला सगळ्यांनाही ही गोष्ट समजून जाणार. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. तर अशा पद्धतीने आपण दशक 18वा बहुजिनसी यातील समास 6वा उत्तम पुरुष निरूपण नाम या समासाचं आज चिंतन केलंय. ज्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यांनी नक्कीच या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ.